काल मी एक मुखवास आणि सीड्सचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि तुमचा सर्वांचा खूप मस्त त्याला प्रतिसाद आला। तर माझ्यासारख्या एका छोट्या युट्यूबरला ह्याच्यापेक्षा अजून काय आनंद असू शकतो, बरोबर ना? तर तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद। असाच तुम्ही प्रतिसाद मला द्या। माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा। माझे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी अजून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन। चला तर मग आज आपण आईस्क्रीमची पार्टी करूया, कारण आपल्याला खूप छान असा प्रतिसाद भेटलाय। तर बघा, ह्या ठिकाणी मी व्हॅनिला आईस्क्रीम केलंय, घरीच बनवलंय दरवर्षीप्रमाणे न चुकता। उन्हाळा सुरू झाला की घरी आईस्क्रीमचा डब्बा बनतो आणि ज्या वेळेस आईस्क्रीम बनतं, रियांशला समजलं आईस्क्रीम 3 ते 4 वेळेस दिवसात रियांश खातो। पण ठीक आहे, घरचं आईस्क्रीम आहे त्याच्यामुळे ते खूप हेल्दी आहे आणि ह्याची रेसिपी लवकरच मी अपलोड करेन आपल्या चॅनलवर। त्यानंतर आम्ही दुपारी स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो। आता तुम्हाला तर माहिती किती गरमी वाढली, मग असं काय ना काय गरमीमुळे चपाती भाजी खायचा कंटाळा येतो। मग संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही पाणीपुरीचा बेत केला होता। माझ्या चॅनलवर पाणीपुरीची रेसिपी डिटेलमध्ये अपलोड केले। ही रेसिपी जर का तुम्ही ट्राय कराल ना तर खरंच सांगते 100% तुमची रेसिपी एक नंबर बनेल। तर मी खाली ट्रायंगल बटन मध्ये पाणीपुरीची रेसिपी शेअर करते, नक्की जाऊन चेकआउट करा। चला तर मग आज पाणीपुरीचं जेवण होतं त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक आवरलं होतं। मग थोडंफार असं खाण्यासाठी मला काहीतरी स्नॅक्स मध्ये नाचणीचे मुरमुरे आणले होते मी डीमार्ट मधून। तर त्याचा ह्यावेळेस म्हटलं चिवडा करून बघूया कसा होतो। खरंच खूप मस्त टेस्टी झालाय। त्याचबरोबर तुपामध्ये थोडेसे मकाने रोस्ट केले। त्याचबरोबर मी इथं कसुरी मेथी सुद्धा भाजून ठेवतीये, पावडर करून ठेवते तिची। आणि हो, लास्टच्या व्हिडिओमध्ये मी आठवड्याभराची तयारी करून दाखवली होती, बट ही जी क्लिप आहे ती माझ्याकडून मिस झाली होती, तर मी ती इथं शेअर करते। तर आठवड्याभराच्या तयारीमध्ये मी मुखवास केला होता आणि त्याचबरोबर मी सीड्स केल्या होत्या। एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा म्हणजे मस्त ते क्रिस्पी राहतात। आणि त्याचबरोबर मी शेंगदाण्याचा कूट केलाय। तर शेंगदाण्याचा कूट आहे ना सालीसकट मी दळलाय, त्याच्यामुळे भाजीला अशी तरी पण छान येते आणि भाजी टेस्टी होते। त्याचबरोबर कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, आला लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट केले सुक्या भाजीसाठी। आणि मी तिकडे दही पण लावलंय। मी तर इलायची आणि जायफळची पावडर केली, काळी मिरीची पावडर करून ठेवले, जिरा पावडर सुद्धा केलेले आहे। तर बघा, आणि अशी जर का आपण पूर्वतयारी करून ठेवली ना तर आपला जे स्वयंपाक आहे ना ते झटकीपट होतो। तर हे माझ्याकडे छोटे काचेचे कंटेनर आहेत, त्याच्यामध्ये मी सगळ्या पावडर करून ठेवते जे की एअरटाईट आहेत। चला तर मग भेटूया नवीन ब्लॉग।